नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या आणि त्यातले त्यात आत्ता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध झालेली ग्रुप सी ची जी जाहिरात आहे त्याकरता फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि इतर टेक्निकल नॉन टेक्निकल मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण जबाबदारीने या ठिकाणी मी आज बोलणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. यामध्ये आपल्याला आज पाहायचंय की नवीन पदे जी आहेत ती समावेश होणार का, पुन्हा आत्ता जी ग्रुप सी ची जाहिरात आहे ती या ठिकाणी त्यामध्ये जागा वाढणार का, तर याचं खरं वास्तव काय आहे, मार्केटमध्ये पसरवलेलं वातावरण काय आहे, हे सर्व बोलतो मी. काय काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, तत्पूर्वी आमच्या इन्फिनिटी अकॅडमी आणि तलाठी फॅक्टरीच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या ग्रुप सी चे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी मिशन तलाठी 3.0 तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे. ही बॅच घ्या. ही बॅच जी आहे ती 2500 रुपयामध्ये आहे. सध्या यावरती डिस्काउंट चालू आहे. 2500 वरती पण डिस्काउंट चालू आहे. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. वेळ कमी आहे. तुमचा पूर्व परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी तज्ञ फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला नोट्स भेटतील, हँडरायटिंग नोट्स भेटतील, पीडीएफ नोट्स भेटतील, प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 10 वर्षाच्या मागील क्वेश्चन पेपर भेटतील, त्यानंतर वेगळ्या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी भेटतील. परिपूर्ण तयारी एका प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला करायला भेटणार आहे. असा एकमेव तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म महाराष्ट्रामध्ये रन होत आहे. तर या अधिक माहितीसाठी 9226018181 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच राजपत्रित गॅजेट या ठिकाणी निघालेले आहेत आणि त्या राजपत्रित गॅजेटमध्ये पात्रता सेवा प्रवेश नियम काय म्हणतोय बघा. सेवा प्रवेश नियम या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. हे कशामध्ये जाहीर झालेले आहेत? हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे. त्या राजपत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला जाहीर झालेले पाहायला मिळतात. आता या राजपत्रामध्ये प्रामुख्याने पद दिलेत बघा. काय दिले? पद दिलेली आहेत. पदे बघा. विभाग दिलेत. विभाग आणि या विभागातील कोणतं पद आहे आणि त्या पदासाठी पात्रता काय आहे, त्या पदासाठी काय पात्रता काय आहे, या पात्रता या ठिकाणी नव्याने या ठिकाणी मंजूर केलेल्या पाहायला मिळतात. त्या राजपत्रामध्ये प्रदर्शित केलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतील बघा. मग त्याच्याबाबत थोडाफार हे आढावा या ठिकाणी दिलेला आहे. कारण तो कायदा असतो त्याच्यामध्ये ते आपल्याला करावं लागतं. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दिलेले. आता यामध्ये गटक आहेत बघा. गटक पाहायला भेटतंय. गट क पाहायला भेटतंय. गट ब देखील आपल्याला पाहायला मिळतंय बघा. गट ब, गट क आणि गट अ देखील या ठिकाणी पात्रता या पदांच्या आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे गट अ, गट ब आणि गट क या तीनही सेवा मध्ये मोडणारे जे काही विभागाच्या आस्थापनेतील जी पद आहेत त्या पदांच्या पात्रता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. त्या कशा दिलेत या ठिकाणी बघा. आता समजा पहिल्यांदाच आलेला आहे कृषी. कृषीमध्ये कृषी आस्थापनेमध्ये सहाय्यक अधीक्षक पदासाठी कोणत्या शाखेची पदवी. मग आता ही पीडीएफ तुम्ही टेलिग्रामवरती सगळी पाहिलेली असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला मूळ जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी बघा. काय दिलेला आहे मी की नवीन पदे समावेश होणार का, याचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देतो की ही जी राजपत्रित या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. हे राजपत्रित जी सरळ सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेली त्या सरळ सेवेमध्ये त्यांनी काय केलं, नवीन सुसूत्रीकरणाचा अभ्यासक्रम त्यांनी सुसूत्रीकरणाची योजना त्या ठिकाणी जाहीर केली. आता या सुसूत्रीकरणाची योजनेमध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय की जेवढे विभाग आहेत महाराष्ट्र शासनामध्ये की त्या विभागाअंतर्गत आस्थापना आहेत, त्या आस्थापना अंतर्गत पद आहेत. आता ह्या पदांमध्ये त्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एकच सारख्या पदाची या ठिकाणी संख्या मालिका आहे. म्हणजे समजा कृषी असेल, गृह असेल, पशुसंवर्धन असेल, त्यानंतर या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या विभागात लिपिक पदाचं एक पद आहे. लिपिक नावाचं पद आहे. हे जे काही पद आहे ना सगळ्या विभागामध्ये काम करते. त्यानंतर हे अधीक्षक म्हणून पद आहे. सहाय्यक अधीक्षक सगळ्या विभागामध्ये काम करते. वरिष्ठ लिपिक सगळ्या विभागामध्ये काम करते बघा. त्यानंतर असं जर पाहायला गेले ना अशी भरपूर पद आहेत बघा. सांख्यिकी आहेत, सांख्यिकी सहाय्यक आहेत बघा.
ही जी पदं आहेत ना ही सगळ्या विभागामध्ये काम करतात. भंडारपाल आहेत, सगळ्या विभागामध्ये काम करतात. यांना काय करायचंय की ही एकाच छायाछत्राखाली घेऊन यायची पदं आणि त्यांना एकच परीक्षा घ्यायची. लक्षात आलं का तुम्हाला? त्याची पात्रता सेमच आहे, त्याचा अभ्यासक्रम पण सेमच आहे. अशा सर्व पदांकरता त्यांना काय करायचंय, एकच परीक्षा घ्यायची. म्हणजेच तुम्ही आता या ठिकाणी पाहिलं असेल की जी ही ग्रुप सी ची जाहिरात आली, ह्या ग्रुप सी च्या जाहिरातीमध्ये आपल्याला समान पात्रतेची पदं या ठिकाणी पाहायला भेटली. बरोबर आहे. मग ती पदं ही नवीन पदं समावेश होऊ शकतात का? मग समान पात्रता जी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तलाठी पदाची, त्या तलाठी पदाला समान पात्रता असणारी इतर पदे जर समावेश झाली तर होतील बरं का. जर समावेश झाली तर ती पदं होतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे की कोणत्याही पदाकरता एनी ग्रॅज्युएट आहे, एकच पात्रता आहे, त्यांना आपोआप त्या ठिकाणी टिक होऊन येईल आणि तुम्ही त्या पदाकरता इलिजिबल राहाल. तुम्हाला नंतर नव्याने फॉर्म भरायचं नाही, काहीच करायचं नाही. हयाशी फक्त त्यामध्ये नव्यानं ते समावेश होतील आणि त्याचा कटअप लागताना त्या ठिकाणी कटअप वेगळा नाही लागणार, समानच कटअप लागेल. लक्षात आलं? आता ह्या पहिल्या गोष्टीत तुम्हाला या ठिकाणी उत्तर भेटलं का? तर ठीक आहे, भेटलं. आता पुन्हा नव्याने जागा वाढ होणार का? तर बघा, जर नवीन पद या ठिकाणी नवीन पद आता जी ग्रुप सी मध्ये तलाठी सहित जी काय नवीन 8-9 पद आहेत त्या पदांमध्ये जर जागा वाढ झाली तर होऊ शकते. जशा मागणीपत्र जातील महसूल विभागात जाईल, इतर विभागाची जातील, तशी मागणीपत्र लिपिकच्या त्याच्या जागा भरपूर आहेत, त्याच्यामध्ये जागा वाढ होऊ शकते. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की ही जी जाहिरात आहे ही जाहिरात 5707 वरून ही कधी या ठिकाणी पूर्व परीक्षेचा कटअप लागेपर्यंत 10,000 पर्यंत जाईल हे आपल्याला कळणार नाही. पण कशी म्हणतोय मी, आहे त्या जागेमध्ये जागा ऍड होऊन जशी मागणीपत्र त्याच्यामध्ये जातील त्याप्रमाणे त्या ठिकाणी जागा वाढवतील. त्यानंतर नवीन पद समावेश होतील का? तर कशी होतील? जर त्याच पदांकरता जी पात्रता आहे त्याच पात्रतेला दुसरी नवीन पद असतील, त्याच पात्रतेची अर्थ असणारी पात्रता असणारी नवीन पद सेम असणारी पद त्या ठिकाणी ऍड होतील. पण कधी? जेव्हा ती मागणीपत्र जातील तेव्हा. पण कधी? जी पात्रता सेम असेल तेव्हा. आणि ज्यांनी विद्यार्थ्यांनी आता ही 12,63,000 पर्यंत अर्ज आलेत ना, तर त्या सगळ्यांना आपोआप त्या ठिकाणी इलिजिबल केलं जाईल का? पात्रता सेम आहे म्हणून त्या ठिकाणी होईल. पण आता या ठिकाणी बघा, पुन्हा जागा वाढ होणार का? तर होऊ शकते. पूर्व परीक्षेचा कटअप लागेपर्यंत पुन्हा जागा वाढ आता आहे या पदामध्ये होऊ शकते. नवीन पद समावेश होतात का? तर शक्यता आहे. समान पात्रता असणारी. इथपर्यंत तुम्हाला कळेल असेल. आता खरं वास्तव काय? आता खरं वास्तव ह्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देतो. विद्यार्थी मित्रांनो, विषय असा झालाय तांत्रिक. उदाहरणार्थ या ठिकाणी आता कृषीचं घेऊ. बघा, सोपं पडेल. कृषीचे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करताय. मला सांगा, कृषीचं पद या ठिकाणी ग्रुप सी मध्ये आता ग्रुप सी मध्ये आलेलं नाही. बघा मी काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी मध्ये आलेलं नाही आणि याला पात्रता कृषी पदविका दिलेला आहे. कृषी पदविका याच्याकरता पात्रता यांनी दिलेली आहे. बघा मी काय म्हणतोय, कृषी पदविकापासून तुम्हाला या ठिकाणी पदवीपर्यंत आणि त्यापुढे देखील तुम्हाला पदवीपेक्षा म्हणजे तुमची ऍग्रिकल्चर मध्ये डिप्लोमा झाली असेल, बीएससी ऍग्री झाली असेल, एमएससी ऍग्री, पीएचडी झालेला असेल, असा विद्यार्थी त्या ठिकाणी या पदाकरता अर्ज दाखल करू शकतो. उदाहरणार्थ त्या पदाचं नाव तुम्हाला सांगतो, सहाय्यक कृषी अधिकारी. उदाहरणार्थ कृषी सेवक. बघा त्यालाच आपण काय म्हणते, कृषी सेवक म्हणतात. कृषी सेवक. बघा मी काय म्हणतो, हा व्हिडिओ खूप आणि खूप महत्वाचा आहे. कारण मार्केट सध्या ऍडमिशन होण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ह्या गोष्टी सांगितल्या जातात आणि ऍडमिशनसाठी प्रवृत्त केलं जातं काही जाहिरातीमधून. पण मला काय सांगायचंय, आता जी ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये कृषीच्या जागा नाहीत, ह्या तांत्रिक घटकाच्या जागा या ठिकाणी दिलेल्या नाहीत. बरोबर आहे. तरी मार्केटमध्ये काय सांगितलं जातंय, आकृतीबंध मंजूर झालाय, आता जाहिरात येणार आहे, आता ग्रुप सी मध्ये हे ऍड समावेश होणार आहेत आणि तुम्ही आता कसल्या परिस्थितीत पूर्व परीक्षेची त्या ठिकाणी बॅच लावून घ्या, कारण तुम्ही सगळ्यांच्या पाठीमागे राहायला नको.
अरे बाबा, आता ही जाहिरात आलेली ग्रुप सी ची, त्यामध्ये तांत्रिक घटक दिलेलाच नाही आणि ऍड कशा होतील, त्याच्यामध्ये संधी द्यावा लागेल फॉर्म भरायला. बरं, ही प्रोसेस कशी असते, जर तुम्हाला संधी द्यायची फॉर्म भरायला तर तिथून पुढचा 2, 2.5, 3 महिन्याचा कालावधी तुम्हाला अभ्यासाला पूर्वपरीक्षेला द्यावा लागतो. आता नव्यानं पुन्हा ते जर हे ऍड करायचं म्हटलं तर ते पुन्हा एकदा वेबसाईट ओपन करावी लागेल. आमच्या कृषी पदविका डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी द्यावी लागेल. विनाकारण मोगमच त्यामध्ये ऍड करायच्या, कस काय? पुन्हा एकदा अर्ज करायला त्या ठिकाणी ती वेबसाईट खुली करावं लागेल. जर त्यांना आता हे जर पद या ठिकाणी ऍड करायचं जर असेल तर व्हिडिओ घेताय, बाकी मार्केटमध्ये बाकीच्या मार्केटमध्ये सांगतात की आता ही ऍड येणार आहे, बॅच लावून घ्या. अरे बाबा, त्याला कृषी पदवी काय? आता जी ग्रुप सी आली ती डिग्रीवरती दिलेली जाहिरात आहे. असं कसं काय तुम्हाला जमेल? तर ह्या गोष्टीला तुम्ही बळी पडायचं नाही. जर न जो उद्या कृषी सेवक अर्थात सहाय्यक कृषी अधिकारी पदाच्या जागा यामध्ये समावेश झाल्या तर नव्यानं आपल्याला अर्ज करायला आयोगाला संधी द्यावी लागेल. का? तर त्यांचा हक्क आहे. कृषी सेवक पदाची जाहिरात आली, तुमची कृषी पदविका झालेली आहे, तर या कृषी पदविका झालेल्या विद्यार्थ्यांना या पदाकरता अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा संधी द्यावी लागेल, पुन्हा आयोगाला वेबसाईट ओपन करावी लागेल, पुन्हा अर्ज मागवावे लागतील. मग हा जो तांत्रिकचा विषय आहे, ह्या तांत्रिकला तुम्ही आता आलेले ह्या तलाठी ग्रुप सी मध्ये कशाला ओढताय विनाकारण? आज हा विद्यार्थी इतका गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. हा विद्यार्थी ह्या ऍग्रिकल्चरचा म्हणजे टेक्निकलचा कुठल्याही असू द्या, आकृतीबंध मंजूर झाला याचा अर्थ अशी जाहिरात आली असं नाही. याचं मागणीपत्र आयोगाकडे जाणार आहे, वित्त विभाग त्याला मंजुरी देणार आहे, त्यानंतर त्या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला आयोगाकडून काढलेली पाहायला मिळेल. बरं, आयोग फक्त एकाचीच काढेल का? तांत्रिकच्या अजून वेगवेगळ्या या ठिकाणी टेक्निकल एकत्र करेल, त्याची एकत्रित जाहिरात काढेल, सेपरेट काढणार नाही. कारण सरळ सेवेची जाहिरात आहे. सरळ सेवेच्या अशा टेक्निकलच्या वेगवेगळ्या अशा परीक्षा जर घ्यायचं म्हटलं, किती टेक्निकलची पद आहेत, कधी भरणार आयोग या सगळ्या? ही एकत्रच काढलं जाईल. आयोग इतका बी वेळ खाऊ घेणार नाही याकरता. आता आकृतीबंध अजून फायनल त्या ऍग्रीचा झालेलाच नाही, कृषी विभागाचा फायनल झालेला नाही. जर झाला असतं तर आता त्या ठिकाणी आदेश निघाला असता शासनाचा आणि तो आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना समोर पाहायला भेटला असता. परंतु मार्केट इतकं ढवळून काढण्याचं काम या ठिकाणी विविध या ठिकाणी माध्यमाकडून केलं जात आहे की या तुमच्या ऍडमिशन पायी विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागते. हा गोंधळात पडलेला विद्यार्थी आहे. तुम्हाला यांच्या मनावरती यांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्या एका ऍडमिशनसाठी मला हे सांगायचं की विद्यार्थ्यांनी थोडं स्थिर राहा. तुम्ही काय करा, सध्या जीएस वरती फोकस करा, जीएस चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कोणत्याही भूलथापाला आमिषाला बळी पडू नका आणि स्थिर राहा. तुमचं जीएस पक्का करण्यावरती या ठिकाणी फोकस करा. नॉन टेक्निकलची परीक्षा योजना आयोग जाहीर करेल. परीक्षा योजना नॉन टेक्निकलची कशा पद्धतीने असेल, पूर्व मेन्स असेल की फक्त एकच पेपर असेल, ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जाहीर करेल. तिथून पुढे जाहिरात निघेल. आकृतीबंध मंजूर झालाय म्हणजे जाहिरात येऊ शकत नाही, हे तुम्ही अगोदर लक्षात ठेवा. हे तुम्हाला एकदम वातावरणामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, या सगळ्या ह्या मार्केटमध्ये हे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचा खेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे. या ऍडमिशन साठी तुम्ही आमच्या या बांधवांवरती भरकटण्याचा प्रयत्न करू नका. शांततेत अभ्यास करते तर त्यांना करून द्या, मला हे म्हणायचंय. बघा, तर त्याकरता अगोदर आयोग काय करेल, आयोग एमपीएससी आयोग या ठिकाणी काय करेल, एमपीएससी काय करेल, परीक्षा योजना जाहीर करेल. या परीक्षा योजनेमध्ये काय असेल, अभ्यासक्रम असेल, परीक्षा स्वरूप असेल, यामध्ये परीक्षा कशी होईल, पूर्व होईल, मेन्स होईल, पूर्व, मुख्य
की फक्त एकच होईल, ह्या गोष्टी सगळ्या जाहीर होतील. परीक्षेवरून जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्याला समजेल की अशा अशा पद्धतीने आपली आता तांत्रिक जी परीक्षा आहे, तांत्रिकसाठी सांगतोय बरं का, तांत्रिकसाठी सांगतोय. परीक्षेवरून जाहीर झाल्यानंतर आपल्याला समजेल की कशा पद्धतीने या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर जाहिरात काढेल. त्यानंतर जाहिरात येईल. त्यानंतर मग ती कृषी विभाग असो, कुठला बी तांत्रिकचा या ठिकाणी परीक्षा आहेत, त्या सगळ्यांचं या ठिकाणी हे जाहिरात येईल. जाहिरात काढण्याचा नियम असा आहे, आज जाहिरात काढली तर तिथून पुढं 2.5-3 महिन्यानंतर पेपर घ्यावा असा नियम आहे. 45 दिवस अगोदर तर परीक्षा घेताच येत नाही. ज्या दिवशी जाहिरात निघेल त्या दिवसापासून तुम्हाला अर्ज दाखल करायला या ठिकाणी संधी दिली जाते 15-20 दिवसाची. आता ऑनलाईन असल्यामुळे कालावधी कमी झाला आहे. पहिला नियम होता जाहिरात काढल्यापासून 30 दिवस तुम्हाला अर्ज दाखल करायला वेळ द्यायचा. आता तो ऑनलाईन असल्यामुळे प्रोसेस त्या ठिकाणी 15 दिवसावरती आलेली आहे. हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. जाहिरात काढल्यापासून 15 दिवस तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी द्यायचे आहेत. 15 दिवसाच्या कालावधीपासून तुम्हाला 45 दिवसाच्या आतमध्ये परीक्षा घेता येत नाही. हा नियम आहे. ह्या नियमाला डावलून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन नियम तुम्ही तयार करू शकत नाही. कमीत कमी 45 दिवसाच्या आतमध्ये. परंतु जर त्याचा आवाका जास्त असेल तर त्या ठिकाणी 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी तुम्हाला परीक्षेला द्यावा लागतो. हा नियम आहे. हे एक त्या ठिकाणी ठरवलेलं एक विचारवंतांनी, त्या तज्ज्ञ कमिटीनं हे सगळं स्वरूप दिलेलं आहे. आज जाहिरात काढायची मुदत संपली फॉर्म भरण्याची की 15 दिवसात परीक्षा घ्यायची असं जमत नाही. आता या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय, 25 ऑक्टोबरला पेपर आहे आणि आता कालावधी बघा, ऑगस्ट निम्मा संपलाय, राहिला 2.5 महिना. 2.5 महिन्यानंतर या ठिकाणी जर यामध्ये ॲग्रीच्या जागा जाहीर झाल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावं लागेल ॲग्रिकल्चरला फॉर्म भरण्यासाठी. आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो कालावधी राहतोय का परत अभ्यास करण्यासाठी पूर्व परीक्षेला. तर ह्या गोष्टी या ठिकाणी विविध माध्यमातून विविध क्लासवाले या ठिकाणी ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यावरती हा अन्याय करतायत. त्यांच्या भावनेशी खेळण्याचा हा एक डाव त्या ठिकाणी मांडलाय फक्त ॲडमिशनसाठी. तर ह्या गोष्टी बंद करा. बघा, तर मला हे सांगायचे की जाहिरात कधी येऊ शकते. तर तुम्हाला ॲग्रीची नवीन जाहिरात काढायची आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला नव्यानं त्या ठिकाणी प्रोसेस करावी लागेल. नव्यानं त्या ठिकाणी परीक्षेची तारीख जाहीर करावी लागेल. ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. सध्या ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी त्या ठिकाणी ॲग्रीची जाहिरात येणार या भावनेखाली खूप सध्या तणावाखाली या ठिकाणी आहे. तर विद्यार्थ्यांना माझं या ठिकाणाहून एक तुम्हाला सांगणं आहे की स्थिर व्हा. अजून मागणीपत्र त्या ठिकाणी आयोगाकडे जायचे, वित्त विभाग त्या ठिकाणी मंजुरी आणि नंतर एमपीएससी कडे जाईल. एमपीएससी तांत्रिक घटकाची परीक्षा असल्यामुळं, तांत्रिक घटकाच्या जागा असल्यामुळे त्या ठिकाणी त्यावरती सेपरेट विचार करून परीक्षा योजना जाहीर करेल. विद्यार्थ्याला समजलं पाहिजे ना परीक्षेला काय विचारलं जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. ओके, मेन्सला सिलेबस काय असेल, जर प्री मेन्स केला तर पूर्वला काय असेल, मुख्याला काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी जाहीर करेल तेव्हा त्यानंतर जाहीर येईल. ओके, काय काळजी करू नका, निवांत राहा. तर तुम्हाला आता ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का. खरं वास्तव आता तुम्हाला मी या ठिकाणी मांडलेलं आहे की ॲग्रीच नाही, तुम्हाला उदाहरण ॲग्रीच दिलंय सगळ्या टेक्निकल परीक्षेसाठी अशी पद्धत असणार आहे. आणि हे वास्तव या ठिकाणी असं असणार आहे. तांत्रिक घटकाला काय प्रोसेस असणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नंतर समजेल, आयोग जेव्हा जाहीर करेल तेव्हा. पुन्हा जागा वाढवणार का याचं उत्तर दिलं, नवीन पदे समावेश होणार का त्याचं बी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या अभ्यासावरती फोकस करा. आयोग आयोगाचं काम करेल, डिपार्टमेंटचं काम करेल, मागणीपत्र पाठवण्याचं, आयोग जाहीर काढण्याचं काम करेल. तुम्हाला अभ्यास चुकलाय का, अजिबात नाही. बाळांनो तुम्ही अभ्यास करा. ज्याची त्याची ज्याला त्याला काम दिलेत ते वाटून दिलेत ते करतील. फक्त हे जे वातावरण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं मार्केटमध्ये तयार केलं जातंय त्याच्यापासून जरा थोडं सावध राहा. थोडं कॉमन सेन्स ठेवा आणि विचार करा काय सांगितलं जातं, कशासाठी सांगितलं जातं. चला या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.